अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल बसमधून स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले। ही धक्कादायक घटना अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत घडलेली आहे। या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खासगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होती। नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले। धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाचा हा प्रकार लक्षातही आला नव्हता आणि तो तिथून निघूनही गेला। मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षा चालकाने हा अपघात पाहिला, रिक्षा थांबवली आणि यानंतर गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले। हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता तर विद्यार्थी जीवानिशी गेले असते। स्कूल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला असून त्यानंतर आता तरी खासगी अवैध स्कूल व्हॅन चालकांवर कारवाई होणार का असा संतप्त सवाल पालकांनी विचारलेला आहे। पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता। आम्ही त्यांना म्हणलो की हॉस्पिटलमध्ये घे, तो हॉस्पिटल करताही थांबला नाही। शेवटी आम्ही गाडीचा पाठला करून ती गाडी थांबवली, त्यानंतर ते मुलं इथं आम्ही आणून ॲडमिट केलेले आहेत। नाही, कारवाई झालीच पाहिजे ना, कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे। ओव्हर सीट भरायचं। आता या गाडीमध्ये कमीत कमी 12 ते 15 विद्यार्थी होते आणि सोबत 2 लेडीज पण होत्या। जर 2 लेडीज असून सुद्धा जर हे लहान लहान मुलं पडत असतील मग यांची सुरक्षा कुठे आहे हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे। स्कूलची पण तेवढी जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी शाळेत असो किंवा शाळेच्या बाहेर असो, तो घरेपर्यंत पोहोचत नाही, ती जबाबदारी ती शाळेचीच असली पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।